2000 प्रती खपल्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय सो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा जय सो. जय सो. अध्यक्षासाठी 84,000 स्तूप आणि लेण्या बांधल्या व धम्म आपल्यापर्यंत आणून ठेवला असे प्रियदर्शनीय सम्राट अशोक. सिम्बॉल ऑफ द नॉलेज, भारतरत्न नव्हे तर विश्वरत्न, बोधिसत्व, महामानव, आधुनिक बुद्ध, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता यशोधरा यांना पंचांग प्रणाम करतोय. द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थातच भारतीय बौद्ध महासभा ही तमाम बौद्धांची मातृसंघटना आहे. त्यांच्या अध्यक्ष बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, द्वितीय अध्यक्ष सूर्यपुत्र यशवंतराव भीमराव आंबेडकर, तृतीय अध्यक्ष महाउपासिका मीराताई आंबेडकर, आजचे कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर. या संस्थेला चालवण्यासाठी आपण सर्व इथे जमलो आहोत. अशा या कार्यक्रमाचे अध्यक्ष, घाटांजी तालुक्याचे भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष आयुष्यमान संतोष जीवने, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले संरक्षण विभागाचे प्रमुख आयुष्यमान परमेश्वरजी भरणे, यानंतर यवतमाळ जिल्हा पश्चिमचे केंद्रीय शिक्षक तथा बौद्धाचार्य, यवतमाळ जिल्हा पश्चिमचे सरचिटणीस आयुष्यमान रुपेजी वानखेडे सर, विचारमंचावर घाटांजीवरून आलेले बौद्धाचार्य शामकाईजी धोटे सर, नांदेडवरून आलेले आणि माझे अतिशय जवळचे मित्र असलेले, त्यांचे आज 3 ठिकाणी कार्यक्रम आहेत असे आयुष्यमान मुनेश्वर सर, विचारपीठावर विराजमान झालेले आयुष्यमान या गावाचे प्रमुखच म्हणायला हरकत नाही, पोलीस पाटील म्हणजे प्रमुख असते अशा रंजिताताई कानिंदे मॅडम, आयुष्यमान संजय कानिंदे सर, विचारपीठावर उपस्थित असलेले एक जबाबदार व्यक्ती या गावातील आयुष्यमान वसंतराव लामतुरे सर, सोबतच पारव्यावरून एकाच शब्दाला आव देऊन आलेले आणि नेहमीच येतात असे विलासराव जाधव, तमाम स्वनखास बौद्ध उपासिका सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. मला अतिशय आनंद होत आहे की द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थातच भारतीय बौद्ध महासभा यांचे ध्येय आणि उद्दिष्ट आपल्यापर्यंत आलेले नसावे आणि ते प्रत्येक गावामध्ये बाबासाहेबांनी लिहून ठेवलेली जे ध्येय आणि उद्दिष्टे आहे हे जेव्हा आपल्याला माहीत होईल तेव्हा माणूस उठून उभा झाल्याशिवाय राहणार नाही. आपण भारतीय बौद्ध महासभेच्या उद्दिष्टावर काम केलं पाहिजे. भारतीय बौद्ध महासभा 4 मे 1954 स्थापन झाली आणि 1954-55 पासून आज तमाम बौद्धांच्या घरी भारतीय बौद्ध महासभा ही संस्था पोहोचली पाहिजे होती. ती तुम्ही आम्ही स्थापन केलेली नाही, ती बाबासाहेबांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि ही धार्मिक संघटना आहे. या संघटनेमध्ये कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप असू नये, या संघटनेमध्ये कोणत्याही प्रकारचा
गोंधळाचं वातावरण असू नये. सगळ्या विचारधारेचे लोक धम्मामध्ये आले पाहिजे. बुद्धांचे विचार सगळ्यांनाच गरजेचं आहे. केवळ बौद्ध उपासक उपासिकेसाठीच गरजेचं नाही, अखिल मानव जातीसाठी हे धम्माचे विचार आवश्यक आहे. म्हणून इथे राजकारणाचा हा विषय नाही. इथे आहे बुद्ध धम्म संघ. चलो बुद्ध धम्म और संघ की ओर. म्हणून हा या उपक्रमाअंतर्गत आणि दी बुद्धिस्ट सोसायटी घाटांजीच्या तर्फे हा कार्यक्रम आयोजित केला आहे. सर्वांचे मी शब्द सुमनाने स्वागत करतो. भारतीय बौद्ध महासभेचे एकूण 24 प्रकारचे शिबिर असतात. त्या शिबिरामध्ये उपासक उपासिका शिबिर, विद्यार्थी किंवा युवक युवती प्रशिक्षण शिबिर, व्यसनमुक्ती शिबिर, समता सैनिक दल शिबिर, MPSC UPSC मार्गदर्शन शिबिर, असे अनेक 24 प्रकारचे शिबिर आहेत. आपण फक्त 2 शिबिर आपल्याला माहित आहे, युवक युवती प्रशिक्षण शिबिर आणि उपासक उपासिका शिबिर. याच्या पलीकडे मेडिटेशन शिबिर सुद्धा, ध्यान धारणा कशी करायची हे सुद्धा या 24 शिबिरामध्ये आहे. व्यसनमुक्त समाज कसा करायचा हे सुद्धा प्रशिक्षण या शिबिरात आहे. पोरांना MPSC UPSC कडे कसा नेता येईल हे सुद्धा या शिबिरामध्ये आहे. म्हणूनच प्रत्येक शिबिर प्रत्येक गावात लागावं. केवळ युवक युवती शिबिर घेऊन भागणार नाही. तर हे कशासाठी घ्यायचं आहे, तर येणाऱ्या कालखंडामध्ये कोणत्याही शाळेमध्ये कोणत्याही कॉलेजेसमध्ये धम्माचं शिक्षण दिलं जाणार नाही. बुद्ध आणि बाबासाहेब, सम्राट अशोक, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले हे अभ्यासातून बघण्याचा प्रयत्न सगळ्याचा आहे, वरपासून खालपर्यंत. आणि म्हणून सगळ्या लोकांना, येणाऱ्या पिढीला बुद्ध, बाबासाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, एकूणच समाज परिवर्तन करणारे लोक, समाजाला आपलं वेळ देणारे लोक, तनमन धन खर्च करणारे लोक आणि आपल्यासाठी जे आदर्श आहे त्याची विचारधारा आपल्यापर्यंत पोहोचावी. निवड विचारधारा पोहोचून कामाची नाही, ते झिरपलं पाहिजे शरीरात. आज पंचशील सगळ्यांना माहित आहे. आचरण करणं अशक्य आहे असं आपण म्हणतो. का अशक्य आहे, कारण त्याचं प्रशिक्षण आपण घेत नाही. जसं उदाहरणार्थ शाळेमध्ये आम्ही दररोज शिकवतो तेव्हा 3 तासाचा पेपर विद्यार्थी देतात आणि भरघोस मार्क मिळवतात 3 तासामध्ये. वर्षभर आम्ही शिकवतो, वर्षभर समाजाला शिकवा, तेव्हा पंचशीलेचं आचरण. इथे येण्याचं एकच कारण आहे आमचं, का भारतीय बौद्ध महासभेचं जे ध्येय उद्दिष्ट आहे त्याच्यावर प्रत्येकाने काम केलं पाहिजे. राजकारण कोणत्या ह्याच्यात करायचं हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे, परंतु बाबासाहेबांनी जे सांगितलं आहे त्याच्याच मार्गावर आपण गेलं पाहिजे. बुद्धाने जे सांगितलं आहे त्याच्याच मार्गाने आपण गेलं पाहिजे. त्याच्यानंतर सम्राट अशोकाने जे काम केलं त्यांच्याच मार्गात आपण गेलं पाहिजे, एवढी अपेक्षा घेऊन आम्ही इथं आलेलो आहोत. पंचशीलाचं आचरण का होत नाही त्याचं एकमेव कारण, बोललं तसं आपण वागत नाही. आणि आपल्यावर जर संयम निर्माण करायचा असेल, संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये 84,000 स्तूप आणि लेण्या ज्यांनी आई बोलते, वडील बोलतात, शेजारी पाजारी बोलतात, शिक्षक बोलतात, वर्गामध्ये टर उडवल्या जाते. आणि मला सांगा, सरते शेवटी आम्ही काय करतो, त्याची प्लॅनिंग, ट्युशन लावतो, एक्स्ट्रा गायडन्स करतो आणि त्या विषयामध्ये ते प्रावीण्य मिळवेल, त्यांना चांगले मार्क भेटेल अशी तयारी केली जाते. पण बाबासाहेब म्हणतात, मी जर 2 वर्ष वाचलो तर 5 कोटी बुद्धिस्ट या देशामध्ये निर्माण करून देणार आहोत. बाबासाहेबांचा भारत बौद्धमय बनवण्याचा 15 वर्षाचा प्लॅन होता. बाबासाहेब म्हणतात, मी 15 वर्षामध्ये भारत बौद्धमय करणार आहोत. भूमिका विषय केलेली आहे की क्रांती प्रतिक्रांती सातत्याने होत असते बांधवांनी. क्रांती प्रतिक्रांती होत असताना केवळ आपण थांबलं पाहिजे, शांत बसलं पाहिजे, वाट बघत बसलं पाहिजे असं मुळीच अर्थ नाही. परिवर्तनाचे टप्पे बाबासाहेब आंबेडकर 35च्या भाषणामध्ये सांगतात, 27च्या भाषणामध्ये सांगतात, हे परिवर्तन काही सहज होणार नाही. परिवर्तन आज झालं, मुनेश्वर सर आले, मी आलो, शेंडे सर आले, भाषण ठोकलं आणि झालं परिवर्तन. मित्रांनो, मुळीच होणार. परिवर्तनाचे टप्पे आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्याच भाषणामध्ये आलेले आहे. परिवर्तन हे विचार केल्याने, उच्चार केल्याने होते, आचार केल्याने होते, प्रचार केल्याने होते आणि त्याच्यासाठी संघटन आणि संघर्ष अपेक्षित आहे.
पहा 5 टप्पे सांगितले. विचार, उच्चार, प्रचार, आचार, संघटन आणि संघर्ष. या सगळ्या मार्गाने शेवटचा पहिले येऊ शकत नाही. आधी संघर्ष करा आणि नंतर विचार करा असं होत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या. बुद्धानं सुद्धा हाच विचार केलेला. यस, या आलार कालामाला मी पहिले सांगितलं पाहिजे. सोदरेचा विजय असो, विजय असो, माता भीमाईचा विजय असो, विजय असो, माता रमाईचा विजय असो, विजय असो, भारतीय बौद्ध महासभेचा विजय असो, विजय असो, समता सैनिक दलाचा विजय असो, विजय असो, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा विजय असो, विजय असो, धम्म ध्वजाचा विजय असो, विजय असो, हिंदू संघाचा विजय असो, विजय असो. जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. जय भीम. कोणताही प्रकारचा उद्योग होत नाही, नाच होणार नाही. फक्त एक छोटीशी गोष्ट सांगतो, मी फार जास्त बोलणार नाही, तुम्हाला एका 5 मिनिटात एड करतो. बौद्ध विहारामध्ये काही महिला जात होत्या. जात असताना एक सुंदर रूपवान स्त्री सुद्धा त्या विहारामध्ये चालली जात होत्या आणि टिंगलखोर लोक असतातच बसून. अरे ही बाई कुणी चालली विहारामध्ये? हा, अरे क्या स्मार्ट आहे यार, तिच्यासोबत मला लग्न करायची इच्छा आहे असे ते काय बोलणार ते टिंगलखोर बाहेर. आकाशामध्ये मग 1 रुपया दिला, त्याचे खाऊ घेतला अकबरनं. म्हणला मी थोड्या वेळात तिकून ये म्हणलं, असा हात वर केला की यायचं म्हणला. तिथं पोरं होते, त्यांना खाऊ वाटप केला. अकबर काय म्हणते, बघ ते काका येत आहे की नाही, त्यांना पंडित म्हणलं की लय राग येते. याला सांगून ठेवलं होतं, त्यानं रागवलं, पंडित म्हणलं की रागावल्यासारखं करायचं. मग ते तसे आल्याबरोबर पोरं काय म्हणू लागले, पंडित पंडित. आता यानं 2000 प्रती खपल्या आहेत. इतिहासवाशी शिक्षणामध्ये अग्रेसर शिक्षणाच्या शिखरावर आहे आणि सोनखासवाशी संघटित असल्याचं प्रमाण आहे. आणि संघर्षामध्ये तर पाहायचं कामच काम नाही. त्यात मी अपवाद आहे. मी शिक्षणामध्ये शून्य आहे. शिक्षण अजिबात घेतलं नाही. शिक्षण नाही म्हटलं संघटन नाही, संघटन नाही तर संघर्ष नाही, सर्व दृष्ट्या अलिप्त. परंतु बाबासाहेब म्हणायचे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. त्यानंतर बाबासाहेब म्हणायचे की मी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत विद्यार्थी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 32 डिग्र्या घेऊन बॅरिस्टर झालेले माणूस आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत म्हणतो की मी विद्यार्थी आहे. मग मला वाटतं